प्रेम पाहिजे आणि सेवा पाहिजे. मला सांगा, लहान बाळ जन्मल्यावर कुणावर प्रेम करतं? आईवर. नंतर कुणावर प्रेम करतं? बाप खेळायला आणतो, कुणावर करतो? बापावर. नंतर तिसरी चौथी पाचवीला प्रेम कोणावर शिफ्ट होतं? खेळावर. बरोबर ना? 7वी 8वी पर्यंत फुल खेळणं. नंतर कॉलेजला गेल्यावर प्रेम कोणावर शिफ्ट होतं? आरचेचं परशावर, परशाचं आरचीवर. ब्ल्यूटूथ चालू होती यांची, माहिती तुम्हाला? गपचिप गपचिप लपून छपून पाहिलं जातं. जेव्हा लोक असे नटायला बिटायला लागतात, कुठंतरी मेकअप करतात, डीपी चेंज करतात, समजायचं कुठं ना कुठं ब्ल्यूटूथ कनेक्शन चालू आहे. आणि मग याच्यामध्ये काय होतं? एक तर लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असतं. मग प्रेमामध्ये काय असतं? तर ब्रेकअप असतात, त्रास असतो, दुःख असतं, इच्छा असतात. आणि जे प्रेम त्या वयात जे भगवंतावर व्हायला पाहिजे, अज्ञानीपणात असल्यामुळं ते प्रेम बाहेर माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जे पण मुलगा मुलगी मिस लोक एकमेकाला कनेक्ट होऊन जातात. आणि मग ते आईबापाचं पण ऐकत नाही, समाजाचं ऐकत नाही, आणि ते कुठल्या तरी स्वतःची जिंदगी बनवण्याचा प्रयत्न. आणि याच्यात 99% लोकांना फेल्युअर येतं. किती लोकांना माहिती आहे? प्रेम विवाहामध्ये 99%. जे 1% असतात ना, ते बिचारे सहन करतात. आतून लय तुटलेले असतात, पण सांगायचं लय भारी. त्यांना जोडीदार पाहिजेत ना त्यांच्यासारखे.